आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। लक्षात घ्या मायबाप, साक्षात भगवान परमात्म्यालाही भोगावं लागलं। कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगी मेला। साक्षात भगवंताच्या धर्मपित्यालाही भोगावं लागलं। नव्हे नव्हे कर्मे रावण शय पावला, सगळ्यात मोठ्या शत्रूलाही भोगावं लागलं। वियोग घडला सीता देवी, भगवान परमात्म्याच्या धर्मपत्नीलाही भोगावं लागलं। मग तुम्ही मी कोण आहोत? अहो वृक्षाची या पाने हले ज्याची सत्ता, भगवंताच्या सत्तेशिवाय जरी त्या पानच हलत नाही। एक दृष्टांत देतो म्हणजे समजणं सोपं होईल। एक राजा होता, राजाच्या मनात कैक वर्षापासून काही विचारांची चक्र फिरत होती। रात्री झोपही येत नव्हती, कारण मनामध्ये विचार असायचे आणि 3 प्रश्नांनी या राजाचं अंतःकरण मात्र पोखरून टाकलं होतं। राजा मनोमन विचार करायचा, माझ्या 3 मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं कोण देईल? शेवटी त्याच्या प्रधानजीने सांगितलं की राजे, आपण सर्व देशातील धर्मवेत्यांना एकत्र करूयात आणि त्यांची सभा घेऊन तुमच्या प्रश्नांची निरसन करूयात। राजाला हे मनोमन पटलं आणि राजानं पूर्ण देशात दवंडी दिली की जो कोणी माझ्या मनातील 3 प्रश्नांची उत्तरं देईल त्याला मी माझा अर्ध राज्य देईल। आणि पाहता पाहता वेळ निश्चित झाली, धर्मसभा भरली गेली। राजा आपल्या सिंहासनावर होता, देशातील अव्वल धर्मवेत्ते त्या ठिकाणी उभे होते। सगळे आपल्या आसनावर स्थिर झाले आणि राजाने आपल्या मनातील 3 प्रश्न विचारले। माझ्या मनामध्ये गेल्या कैक वर्षांपासून 3 प्रश्न आहेत, पण या 3ही प्रश्नांची उत्तरं मला आजपर्यंत समर्पक अशी मिळाली नाहीत। या 3ही प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत। आणि राजाने पहिला प्रश्न केला, माझा पहिला प्रश्न आहे ईश्वर कोठे राहतो? माझ्या मनातील दुसरा प्रश्न आहे ईश्वर कसा भेटतो? आणि माझ्या मनातील तिसरा प्रश्न आहे ईश्वर काय करतो? दिवसभर अनेक तत्ववेत्यांनी अनेक प्रकारची उत्तरं दिली। सायंकाळची वेळ होत आली, पण राजाच्या मनाचं काही समाधान मात्र झालं नाही। शेवटी राजानं धर्मसभा बरखास्त झाल्यानंतर आपल्या प्रधानजीला विचारलं, प्रधानजी, या देशाचं सूत्र तुमच्या हातामध्ये देत असताना तुम्ही फार ज्ञानी आहात म्हणून तुम्हाला माझ्या प्रधान या पदावर ठेवलेलं आहे। माझ्या मनाचा आजही शंका निरसन झालेलं नाही, म्हणून या 3ही प्रश्न आज मी तुम्हाला विचारतो आहे आणि या 3ही प्रश्नांची उत्तरं तुम्हालाच द्यावी लागणार आहेत। या 3ही प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही मला दिलीत तर उद्यापासून तुम्ही प्रधान या पदावर असाल, अन्यथा उद्यापासून तुम्ही माझे प्रधान नसाल। प्रधानजीने सांगितलं, राजाजी, तुमचे 3ही प्रश्न मला ज्ञात आहेत, या 3ही प्रश्नांची उत्तरं मात्र आज मला माहीत नाही। मला कमीत कमी आजची रात्र वेळ द्या, उद्या सकाळी दरबार भरलेला असेल तेव्हा या 3ही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देईल। राजानं सांगितलं, ठीक आहे, एवढा वेळ गेलाय, हरकत नाही, उद्या सकाळपर्यंतची वेळ देतो, पण उद्या सकाळी कुठल्याही परिस्थितीमध्ये या 3ही प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत। प्रधानजी आपल्या घरी आला। संध्याकाळी जेवण करत असताना प्रधानजीच्या चेहऱ्यावरच्या आठ्या पाहिल्या आणि त्यांच्या मुलाने प्रश्न केला, बाबा चिंताक्रांत दिसताय, बाबा काय कारण? आणि प्रधानजीनं घडलेला सगळा प्रसंग सांगितला। तो ऐकताच त्या प्रधानाचा मुलगा उत्तरला, बाबा काळजी करू नका, शांतपणे जेवण करा, उद्या सकाळी या 3ही प्रश्नांची उत्तरं मी राजाला देईल, फक्त तुम्ही मला उद्या तुमच्याबरोबर राजदरबारात घेऊन चला। प्रधानजीनं मनोमन विचार केला, या 3ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहीत नाहीत। आता या 3 प्रश्नांची उत्तरं आपण उद्या देऊ शकत नाही, पण आपल्या मुलाला जर उत्तर येत असेल आणि मुलाने उत्तर दिलं ते जर बरोबर असेल, कमीत कमी आपलं प्रधान हे पद तरी राहील। दुसरा दिवस होता, प्रधानजी आपल्याला मुलाला बरोबर घेऊन राजदरबारामध्ये आला। राजवाडा भरलेला होता। जशी राजाची नजर प्रधानावर गेली तसा राजा उत्तरला, प्रधानजी आलात? मी काल तुम्हाला 3 प्रश्नांची उत्तरं मागितली होती, तुम्ही आज मला ती उत्तरं देणार होतात आणि त्या 3ही प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत। तसा प्रधानजी उत्तरला, राजाजी तुमच्या 3ही प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे, फक्त आज मी नाही तर माझा मुलगा या 3ही प्रश्नांची उत्तरं देणार आहे। राजानं सांगितलं, तू दे नाही तर तुझा मुलगा दे, पण मला उत्तरं मात्र हवी आहेत। आणि राजानं पहिला प्रश्न केला, माझा पहिला प्रश्न आहे ईश्वर कोठे राहतो? तसा प्रधानाच्या मुलानं राजाकडे पहिल्याने विचारलं, राजाजी मला 1 ग्लास दूध मिळेल का? राजानं विचार केला, बोनविटा पिल्याशिवाय कदाचित त्याची बुद्धी चालत नसावी। त्यानं सेवकाकडे पाहिलं, सेवक धावत गेला, 1 दुधाचा ग्लास घेऊन आला। तसं प्रधानाच्या मुलानं पुन्हा विचारलं, राजाजी मला आता 1 वाटी साखर मिळेल का? पुन्हा सेवक धावत गेला, 1 वाटी साखर घेऊन आला आणि त्याच वेळे त्या प्रधानाच्या मुलानं हातात असणाऱ्या दुधाच्या ग्लासमध्ये ती साखर ओतली आणि 10 मिनिटं विरघळू लागला। तसं प्रधानाच्या मुलानं विचारलं, राजाजी हे काय आहे? राजानं सांगितलं, हे दूध आहे। मग या दुधामध्ये साखर आहे का? हो आहे ना। मग दाखवा बरं। राजा म्हटला, वेड लागलंय का? अरे 10 मिनिटं त्या दुधामध्ये तू साखर विरघळली, आता कुठं साखर त्यात दिसणार आहे का? मग राजाजी
या साखर नाही का? साखर तर आहे ना, मग दिसत का नाही? कारण ती यात विरघळली गेली. तसा प्रधानाचा मुलगा उत्तरला, राजाजी, भगवान परमात्मा सुद्धा या सृष्टीच्या चराचरात सामावलेला आहे. फक्त काम, क्रोध, मोह, माया, लोभ याचा फाटा या देहाला झाल्यामुळं तो आम्हाला दिसत नाही. जशी दुधात साखर तैसा व्यापी पर. देव आहे, 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 देव आहे. हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. नाना परी देवनतला, नाना परी देवनतला, नाना परी हरोली उरला सरातरी. सरातरी हो देवनतला, नाना परी हरोली उरला सरातरी. लक्षात घ्या मायबाप, भगवान परमात्मा कुठेही शोधायचं नाही. तो अंतकरणामध्ये आहे. फक्त काम, क्रोध, मोह, माया, लोभ याचा फाटा या देहाला झाल्यामुळं तो आम्हाला दिसत नाही. जशी दुधात साखर तैसा व्यापी परमेश्वर. राजाला उत्तर पटलं आणि राजानं पुढचा प्रश्न केला. आता माझा दुसरा प्रश्न असा आहे की ईश्वर कोठे राहतो? या प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही मला दिलं, पण आता मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, मला भगवान परमात्म्याची प्राप्ती कोठे होईल? कारण कोठे राहतो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला जर सांगितलं आहे की तो अंतकरणामध्ये आहे, तर आता मला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर काय करावं लागेल? पण त्याच वेळी पुन्हा त्या प्रधानाच्या मुलानं पाहिलं राजाकडं आणि राजाला विचारलं, राजाजी, मला 1 वाटी दही मिळेल का? राजाचा सेवक धावत गेला, 1 वाटी दह्याची घेऊन आला. ती दह्याची वाटी जशी हातात घेतली तशी प्रधानाच्या मुलानं विचारलं, राजाजी, हे काय आहे? राजानं सांगितलं, हे दही आहे. मग या दह्यामध्ये तूप लोणी आहे का? हो आहे ना. मग दाखवा बरं. राजा म्हटला, वेड लागलंय का? अरे या दह्याला पहिलं हुसळावं लागेल, घुसळावं लागेल, तेव्हाच कुठंतरी खऱ्या अर्थानं त्याची प्राप्ती आपल्याला होईल. तसा प्रधानाचा मुलगा उत्तरला, राजाजी, भगवान परमात्माला सुद्धा भक्तीच्या मंथनामध्ये नामाला असं हुसळावं लागेल, घुसळावं लागेल, तेव्हाच भगवंताची प्राप्ती. चिंतने मंथने गर्भित असे देव. राजाला हेही उत्तर पटलं आणि राजानं शेवटचा तिसरा प्रश्न विचारला. माझा तिसरा प्रश्न आहे की ईश्वर काय करतो? तसा प्रधानाचा मुलगा उत्तर झाला, राजाजी, गरुड पुराण आणि हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की जो शेवटचा प्रश्न असतो हा कळस प्रश्न असतो आणि कळस प्रश्नाचं उत्तर देण्याचा अधिकार हा फक्त गुरुला असतो. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देऊ शकत नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर आजपासून तुम्हाला माझा गुरु म्हणून स्वीकार करावा लागेल आणि माझं शिष्यत्व पत्करावं लागेल. राजानं विचार केला, 2 प्रश्नांची उत्तर मला समर्पक मिळालीत, याही प्रश्नाचं मला उत्तर हवं आहे. तसा राजा उत्तरला, आजपासून मी तुमचा शिष्य आणि तुम्ही माझे गुरु. तसा प्रधानाचा मुलगा उत्तरला, राजाजी, आजपर्यंत तुम्ही असं कधी पाहिलं का की गुरु समोर मांडी घालून बसलाय आणि त्याचा शिष्य त्याच्यापेक्षा उंच सिंहासनावर बसलाय? हो, तुम्हाला पहिल्यांदा सिंहासनावरून उठून माझ्या समोर मांडी घालून येऊन बसावं लागेल आणि मला तुमच्यापेक्षा अधिक उंचीवर म्हणजे त्या सिंहासनावर बसावं लागेल. राजानं विचार केला आणि राजा सिंहासनावरून उठला, समोर येऊन मांडी घालून बसला. तसा प्रधानाचा मुलगा जर समोरून उठला, सिंहासनावर जाऊन बसला आणि बसल्या बसल्या उत्तरला, राजाजी, भगवान परमात्मा नेमकं हेच करत असतो. अहो, रात्री झोपताना मला माहीत नव्हतं उद्या मी तुमच्या राजसिंहासनावर असेल आणि रात्री झोपताना तुम्हाला माहीत नव्हतं की उद्या तुम्ही माझ्या समोर मांडी घालून बसलेला असाल. भगवान परमात्मा नेमकं हेच करत असतो. तो क्षणात राजाचा रंक आणि क्षणात रंकाचाही राजा करत असतो. वृक्षाची या पाने हले ज्याची सत्ता.